मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण ऐकणार आहोत, शिकण्यासाठी काम करा, पैशांसाठी नको. 1995 ची गोष्ट आहे. मी सिंगापूरमधल्या एका वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला मुलाखत देत होतो. माझी मुलाखत एका तरुण महिला पत्रकाराने घेतली होती. आम्ही एका हॉटेलच्या प्रतीक्षालयात भेटलो. कॉफीचे गुटखे घेत माझ्या सिंगापूर भेटीबद्दल बोलत होतो. मी आणि झिक झिलर असे दोघं दुसऱ्या दिवशी व्याख्यान देणार होतो. ते मोटिवेशन या विषयावर बोलणार होते, तर माझा विषय होता श्रीमंताची गुपित. मला एक ना एक दिवस तुमच्यासारखे बेस्ट सेलर ऑथर व्हायचं आहे, ती म्हणाली. मी तिचे लेख वाचले होते. त्यांची माझ्यावर छापही पडली होती. ती खरंच चांगली लेखिका होती. तिच्या लेखनाची शैली मोकळी आणि संवादी होती. नक्की होशील, तुझी लेखन शैली खरंच चांगली आहे, मी म्हणालो. मग अडचण काय आहे? माझं लेखन कोणीही छापण्यासाठी स्वीकारत नाहीये, ती शांतपणे सांगू लागली. प्रत्येकजण म्हणतो की माझ्या कादंबऱ्या अव्वल दर्जाच्या आहेत, पण पुढे काहीच घडत नाही. म्हणूनच मी या वर्तमानपत्रात नोकरी करते. त्यामुळे किमान माझा चरितार्थ तरी चालतो. याबाबत तुम्ही काही सुचवू शकाल का? नक्कीच, मी उत्तर दिलं. माझा एक मित्र इथं सिंगापूरमध्येच एक वर्ग चालवतो. त्या वर्गात विक्रीच्या कलेचं प्रशिक्षण दिलं जातं. मोठमोठ्या कंपन्यांसाठीही तो त्याचे वर्ग घेतो. मला असं वाटतं की तू हा अभ्यासक्रम करावा, त्याचा तुला फायदाच होईल. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी आता त्या वर्गाला जाऊन विक्री कशी करायची हे शिकावं? ती थोडी आश्चर्यचकित झाली होती आणि रागावलीही होती. मी होकारार्थी मान हलवली. तुम्ही माझी चेष्टा करताय, हो ना? मी पुन्हा मान हलवली. यात चुकीचं काय? मी मागे रेलून बसत विचारलं. ती दुखावल्यासारखी दिसत होती आणि आपल्यामुळे नाही अशी मी स्वतःची समजूत करून घेत होतो. मी तिला मदत करू पाहत होतो, पण काहीतरी वेगळंच घडत होतं. हे पहा, मी इंग्लिश साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ती काही विक्रेता होण्यासाठी? मी आता ते शिकायला जाऊ का? मी एक व्यावसायिका आहे आणि मला ज्याची आवड आहे त्याविषयी मी शिकले आहे आणि शिकते आहे. मला काही विक्रेता व्हायचं नाही. मी अशा लोकांचा तिरस्कारच करते. त्यांना फक्त पैसा दिसत असतो, पैसा. मी साहित्याचा विचार करते. मग मी ते का शिकू? ती आता तिची बॅग भरू लागली होती. आमची मुलाखत संपली होती. त्या टेबलवर माझ्या एक बेस्ट सेलर पुस्तकाची प्रत होती. मी ती प्रत आणि त्याचबरोबर तिच्या नोट्स उचलल्या. त्या नोट्सकडे बोट दाखवत मी विचारलं, तू हे पाहिलंस का? आपल्याच नोट्स पाहत ती म्हणाली, काय? ती गोंधळून गेली होती. मी पुन्हा एकदा तिच्याच नोट्सकडे बोट दाखवलं आणि तिनं त्या पॅडवर लिहिलं होतं की रॉबर्ट कियोसाकी बेस्ट सेलिंग ऑथर. ते म्हणतात, बेस्ट सेलिंग ऑथर सर्वोत्तम लिहिणारा नाही, विकला जाणारा. तिचे डोळे विस्फारले. हे पहा, मी काही चांगला लेखक नाही. मी विक्रीची कला शिकलो आहे. तुझ्याकडे पदव्युत्तर पदवी आहे, तुला साहित्याची आवड आहे आणि तू लिहितेसही चांगलं. मग लिखाणाची कला आणि विक्रीची कला एक झाल्या तर बेस्ट सेलिंग आणि बेस्ट रायटिंग ऑथर मिळेल. माझं बोलणं ऐकून तिचा संताप कमी होण्याऐवजी जास्तच वाढला. तो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी इतक्या खालच्या पातळीवर कधीच येणार नाही. तुमच्यासारख्या लेखकांना लेखनाशी काहीच कर्तव्य नाही. मी साहित्याचाच विचार करते आणि तुम्ही विक्रेते आहात, हे काही चांगलं नाही. एवढं बोलून ती घाईघाईत निघून गेली. जाता जाता ती मला दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानासाठी एक विषय देऊन गेली होती. हे जग हुशार, बुद्धिमान, सुशिक्षित आणि काही ना काही अंगभूत कला असलेल्या लोकांनी भरलेलं आहे. अशी माणसं आपण रोज अवतीभोवती पाहतो. काहीच दिवसांपूर्वी मी एका गॅरेजमध्ये गेलो होतो. माझ्या कारमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. गॅरेजमध्ये एक तरुण मेकॅनिक होता. त्याने इंजिनच्या आवाजावरून गाडीतली गडबड ओळखली आणि काही मिनिटातच मी माझी दुरुस्त झालेली गाडी घेऊन गॅरेजच्या बाहेर पडलो होतो. मी आश्चर्यचकित झालो होतो. हे असलं तरी दुःखद सत्य हेच आहे की एवढंसं पुरेसं नाही. बुद्धिमान लोकांना मिळणारे कमी पैसे पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटतं. एकदा मी असंही ऐकलं की वर्षाला $1,00,000 मिळवणाऱ्या अमेरिकनची संख्या 5% कमीच आहे. मी अनेक अतिहुशार आणि उच्चशिक्षित लोकांनाही भेटलो आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न $20,000 कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातला विशेष तज्ज्ञ असलेला एक व्यावसायिक सल्लागार मला सांगत होता की कितीतरी डॉक्टर्स, दंतवैद्य हे आपल्या आर्थिक स्थितीशी झगडत असतात. तोपर्यंत मी असं समजत होतो की ते पदवीधर झाल्यापासून डॉलर्सची रासच कमावत असतील. त्यानं मला एक फार सुंदर वाक्यही सांगितलं. तो म्हणाला, उत्तम सांपत्तिक स्थितीपासून ते फक्त एक कौशल्य मागे आहेत. याचाच अर्थ हा की बहुसंख्य लोकांना फक्त एक कौशल्य शिकण्याची गरज आहे. ते शिकल्यानंतर त्यांचं उत्पन्न खरंच उसळी घेऊन वाढेल. आर्थिक बुद्धिमत्ता हा अकाउंटिंग, मार्केटिंग, गुंतवणूक आणि कायद्याचं ज्ञान यांचा एकत्रित परिणाम आहे. हे मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे. या चारही गोष्टी शिकल्या तर पैशानं पैसा मिळवणं खरंच सोपं आहे. आपण जेव्हा पैशांचा विचार करतो तेव्हा बहुतेकांना एकच कौशल्य माहीत असतं, ते म्हणजे कष्ट करत राहा. वर्तमानपत्राची ती तरुण पत्रकार हे खरंच चांगलं उदाहरण आहे. ती जर विक्री आणि विपणनाची कौशल्य शिकली तर तिचं उत्पन्न खरोखरच नाट्यमय रीतीनं वाढेल. मी तिच्या जागी असतो तर जाहिरात, कॉपीरायटिंग आणि विक्री या विषयांची कौशल्य शिकून घेतली असती. नंतर वृत्तपत्रात काम करण्याऐवजी मी एखाद्या जाहिरात संस्थेत काम केलं असतं.
पगार कमी झाला असता तरी अगदी थोड्या शब्दांत आपलं म्हणणं लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तिथं शिकता आली असती. नंतर मी जनसंपर्काच्या क्षेत्रातही काही काळ काम केलं असतं. एकही पैसा न मोजता आपली प्रसिद्धी कशी करायची आणि त्यातून लाखो डॉलर्स कसे मिळवायचे याचं कौशल्य तिथं शिकता आलं असतं. हे करता करता ती रात्रीच्या वेळी आणि विकेंडला आपलं कादंबरी लेखन सुरू ठेवू शकली असती. लिखाण पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या कौशल्यांचा उपयोग करून ती आपली पुस्तकं विकू शकली असती आणि थोड्याच काळात बेस्ट सेलिंग ऑथर झाली असती. मी जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हा प्रकाशकानं नाव बदलण्याविषयी सुचवलं होतं. त्याचं म्हणणं होतं की पुस्तकाचं नाव शिक्षणातील अर्थशास्त्र असं ठेवावं. मी ते स्पष्टपणे नाकबूल केलं. मी त्याला सांगितलं की हे नाव ठेवलं तर मी फक्त 2 प्रती विकू शकेल. एक माझ्या कुटुंबातील कोणाला तरी आणि दुसरी मित्राला. त्यातही या दोघांना ती फुकट हवी असेल आणि हे मला अजिबात आवडणार नाही. माझ्या त्या पुस्तकाचं नाव होतं तुम्हाला श्रीमंत आणि आनंदी व्हायचं आहे मग शाळेत जाऊ नका. तेच नाव ठेवलं. हे नाव मनात आलं तेव्हाच आम्हाला माहीत होतं की या पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी मिळणार आहे. मी शिक्षणाच्या बाजूचा आहे आणि शैक्षणिक सुधारणांवर माझा विश्वास आहे. माझा जर शिक्षणावर विश्वास नसता तर मी शैक्षणिक बदलांबाबत आग्रही राहिलो असतो का? काय असेल ते असो, पण याच नावामुळे मला आणि माझ्या पुस्तकाला रेडिओ आणि टी व्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये स्थान मिळालं. हे सारं फक्त प्रसिद्धीसाठी आहे अशी टीकाही काहींनी केली, पण माझं पुस्तक खपतच राहिलं. मी US मर्चंट मरीन अकॅडमीमधून 1969मध्ये पदवी घेतली. त्यावेळी माझ्या उच्च शिक्षित डॅडला खूप आनंद झाला होता. त्यानंतर मला स्टँडर्ड ऑइल ऑफ कॅलिफोर्निया या कंपनीत नोकरीही मिळाली. माझं पद होतं थर्ड मेट आणि ओव्हरटाईमसह पगार होता वार्षिक $42,000. वर्गमित्रांच्या तुलनेत पदवी आणि पगार कमी असला तरी माझी पहिलीच नोकरी होती. त्यात फायदा हा होता की 7 महिने कामावर असायचो आणि 5 महिने सुट्टी असायची. सुट्टीच्या काळात कंपनीला किंवा मला गरज भासली असती आणि मी जहाजासोबत व्हिएतनामला गेलो असतो तर दुप्पट पगार मिळाला असता. माझ्यासमोर चांगलं करिअर होतं तरी देखील काही काळानं मी राजीनामा दिला आणि मरीन कॉर्प्समध्ये विमानोड्डाणाचं शिक्षण घेण्यासाठी सामील झालो. या निर्णयामुळे माझ्या उच्च शिक्षित डॅडला प्रचंड दुःख झालं तर श्रीमंत डॅड खुश झाले. आपल्याकडे विशेषज्ञ या शब्दाला खूप महत्त्व आहे. मग ती शाळा असो, कॉलेज असो किंवा एखादी कंपनी. जास्त पैसे मिळवण्यासाठी, बढती मिळवण्यासाठी विशेषतज्ञ असण्याला महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच तर मुलं डॉक्टर होऊन थांबत नाही तर लगेचच अस्थिरोग किंवा बालरोग तज्ज्ञ होण्याच्या प्रयत्नांना लागतात. अकाउंटंट, वास्तुरचनाकारक, वकील, पायलट आणि इतरांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. माझ्या उच्च शिक्षित डॅडचा विशेषज्ञ होण्यावर खूप विश्वास होता. त्यामुळेच त्यांना जेव्हा डॉक्टरेट मिळाली तेव्हा ते प्रचंड आनंदी झाले होते. जे लोक जास्तीत जास्त अभ्यास करतात त्यांना शाळा बक्षीस देते या गोष्टीवर त्यांचा ठाम विश्वास होता. श्रीमंत डॅडनं मला याविरुद्ध विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तुला प्रत्येक गोष्टीची थोडी थोडी माहिती असायलाच हवी असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणूनच मी त्यांच्याकडे असतानाही वेगवेगळ्या विभागात काम केलं. मी अकाउंटंट होणार नव्हतो तरी त्या विभागातही काम केलं. श्रीमंत डॅडला हे माहीत होतं की तिथं काम करून मी त्याच परिभाषा आणि चूक बरोबरची समज उचलेन. तसंच झालं. त्याचबरोबर मी बसमधला सहाय्यक, बांधकामावरील कामगार, विक्री आणि विपणन या विभागांमध्येही काम केलं. ते मला आणि माईकला तयार करत होते. त्यामुळे आम्ही बँकर्स, वकील्स, अकाउंटंट आणि ब्रोकर्स यांच्यासोबत होणाऱ्या मीटिंग्सनाही हजर राहावं असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्या साम्राज्याची प्रत्येक बाजू आम्हाला माहीत असायला हवी असं त्यांना वाटायचं. मी जेव्हा स्टँडर्ड ऑइलमधली ती उच्च पगाराची नोकरी सोडली तेव्हा माझे उच्च शिक्षित डॅड गोंधळून गेले होते. भरपूर पगार, भरपूर फायदे, 5 महिन्यांची सुट्टी आणि बढतीची संधी एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही मी नोकरी का सोडली असावी हेच त्यांना समजत नव्हतं. ते माझ्याशी काही विषय बोलले. मीही त्यांना माझी मत समजावून सांगितले, पण त्यांना त्यातलं काहीच समजलं नाही आणि पटलंही नाही. कारण सोपं होतं. माझी मत ही माझ्या श्रीमंत डॅडची विचारसरणी होती. या डॅडसाठी सर्वात महत्त्वाची होती ती नोकरीची सुरक्षितता, तर डॅडसाठी महत्त्वाचं होतं मोकळ्या जगातलं शिक्षण. उच्च शिक्षित डॅडला वाटायचं की मी मरीन स्कूलमध्ये जहाजावरचा अधिकारी होण्यासाठी गेलो आहे. श्रीमंत डॅडला हे पक्क माहीत होतं की मी तिथं आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी शिक्षण घेण्यासाठी गेलो आहे. नोकरी सुरू झाल्यानंतर मी मालवाहू, तेलवाहू किंवा प्रवासी जहाजांसोबत जायचो. तेव्हाही मी अतिपूर्वेला किंवा दक्षिण पॅसिफिकला जाणाऱ्या जहाजांनाच प्राधान्य द्यायचो. श्रीमंत डॅडनं युरोपात जाण्याऐवजी पॅसिफिककडे जावं ही सूचना केली होती. उदयाला येणारे राष्ट्र आणि अर्थव्यवस्था या आशिया खंडात आहेत ही माहिती त्यांना होती. ज्या काळी माझे सारे मित्र, अगदी माईकही घरी पार्ट्या करत होते तेव्हा मी जहाज घेऊन या प्रदेशात जात होतो. तिथल्या व्यापार, नागरिक, व्यापाराच्या पद्धती, संस्कृती यांचा अभ्यास करत होतो. जपान, थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, व्हिएतनाम, कोरिया आणि फिलिपिन्स अशा देशांत जात होतो. मी देखील पार्ट्या केल्या, पण
त्या कोणाच्या घरी नाही तर जहाजावर किंवा व्यापाऱ्यांसोबत. त्यामुळे मी या मित्रांपेक्षा वेगाने शिकलो. उच्च शिक्षित दॅडना मी ही नोकरी सोडून मरीन कॉर्पस जाण्याचा निर्णय का घेतला हे कधीच समजलं नाही. पण मला विमान उडवायला शिकायचं आहे असं उत्तर मी त्यांना दिलं. खरं तर मला सैन्यांच्या तुकडीचं नेतृत्व कसं करायचं याचं प्रशिक्षण घ्यायचं होतं. कंपनी चालवण्यातला सर्वात महत्त्वाचा आणि अवघड भाग लोकांसंबंधी असतो. एवढ्या लोकांना एकत्र बांधून ठेवणं आणि आपल्या ध्येयासाठी काम करायला लावणं खरंच अवघड असतं, हे श्रीमंत दॅडनं सांगितलं होतं. त्यांनी ही लष्करात 3 वर्ष काढली होती. माझ्या उच्च शिक्षित दॅडना यात सवलत माफी मिळाली होती. अगदी धोकादायक स्थितीत नेतृत्व करण्याची कला फार महत्त्वाची असते. ती मला तिथं शिकायला मिळाली असती, श्रीमंत दॅड सांगायचे. आता तुम्ही नेतृत्व गुण शिकायला हवेत, स्वतःला तसं घडवायला हवं. ते जर झालं नाही तर कधीही तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जाईल. व्यवसायात ही गोष्ट नेहमीच घडते. मी 1973 व्हिएतनाममधून परतलो. मला विमान चालवायची आवड होती. तरीही मी कमिशनचा राजीनामा दिला. नंतर मला झेरॉक्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाली. मला विक्रीची कला अजिबात जमत नव्हती. त्यावेळी मी खूप बुजरा आणि लाजाळू होतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर पुढे जायचं असेल तर विक्रीची कला शिक्षण अतिशय महत्त्वाचं होतं आणि झेरॉक्सकडे अमेरिकेतला सर्वात उत्तम असा विक्री प्रशिक्षण कार्यक्रम होता. मी ही नोकरी त्यासाठीच निवडली होती, केवळ फायद्यांसाठी नाही. श्रीमंत दॅडना माझ्या या निर्णयाचा अभिमान वाटे तर गरीब दॅडला दुःख. झेरॉक्समधील नोकरीमुळे तर ते शर्मिंदेच होत. ते बुद्धिमान होते आणि बुद्धिमान लोकांच्या दृष्टीने विक्री करण्यासारखं हीन काम दुसरं नव्हतं. मी झेरॉक्समध्ये 4 वर्ष काम केलं. कोणाच्याही बंद दरवाजावर थाप मारणं, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांच्याकडून नकार मिळणं, अपमानही होणं याबाबतची माझ्या मनातली भीती पूर्ण नाहीशी होईपर्यंत मी हे काम करत होतो. ज्या क्षणी मी त्या भीतीवर मात केली त्या दिवशी राजीनामा दिला. त्यावेळी मी विक्री करण्यात अव्वल स्थानावर होतो. तरीही हा निर्णय घेतला. मी पुन्हा एकदा एका अव्वल दर्जाच्या कंपनीतलं उत्तम करिअर मागे सोडून पुढे निघालो होतो. 1977 मी माझी पहिली कंपनी सुरू केली. श्रीमंत दॅडनं मला आणि माईकला कंपन्या ताब्यात घेऊन चालविण्यासाठी तयार केलं होतं. आता मला कंपनी सुरू करण्याचा, ती व्यवस्थित बांधण्याचा आणि चालवण्याचा अनुभव घ्यायचा होता. माझं पहिलं उत्पादन होतं नायलॉन आणि वेलक्रोचं पाकिट. या गोष्टी अतिपूर्वेकडील देशांत तयार व्हायच्या आणि जहाजानं न्यूयॉर्क यामध्ये आणल्या जायच्या. माझं कॉलेज त्या गोदामाच्या जवळच होतं. आता माझं औपचारिक शिक्षण पूर्ण झालं होतं आणि स्वतःची परीक्षा घेण्याची वेळ आली होती. जमलं तर उत्तम आणि अपयशी ठरलो असतो तर कपल झालो असतो. श्रीमंत दॅड म्हणाले, 30च्या आत कपल होणं चांगलं. पुन्हा सगळं मिळवण्यासाठी हाती वेळ असतो. मी त्यांचा सल्ला ऐकला होता. माझ्या 30व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माझं जहाज कोरियाहून न्यूयॉर्ककडे यायला निघालं होतं. मी आजही आंतरराष्ट्रीय व्यवसाय करतो. श्रीमंत दॅडने सांगितल्याप्रमाणे मी आजही उदयोन्मुख देश आणि अर्थव्यवस्था शोधत असतो. आज माझी कंपनी दक्षिण अमेरिका, आशिया, नॉर्वे आणि रशियामध्ये गुंतवणूक करते. जॉब हा शब्द JOB जस्ट ओव्हर ब्रोक यांचं लघुरूप आहे असं म्हटलं जातं. दुर्दैवानं हे लक्षावधी लोकांना लागू पडतं. आपल्या शैक्षणिक संस्था या आर्थिक बुद्धिमत्तेला बुद्धिमत्ताच मानत नाहीत. त्यामुळे बहुतेक कामगार त्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेतच उपजीविका करतात आणि फक्त बिल भरत राहतात. व्यवस्थापकीय मंडळींचा आणखी एक भयानक सिद्धांत आहे. त्यांच्या मते कामगार किती काम करतात, काढून टाकलं जाऊ नये इतपत, मालक किती पैसे देतात तर लोकांनी काम सोडून जाऊ नये इतपत. आपण जर कंपन्यांच्या पगाराची श्रेणी पाहिली तर या सिद्धांतात तथ्य आहे हेही लक्षात येतं. याच्याच परिणामस्वरूप बहुसंख्य कामगार पुढे जात नाहीत. त्यांना जे शिकवलेलं आहे तेच ते करत राहतात. सुरक्षित नोकरी मिळवणं हेच त्यांच्या पुढचं ध्येय असतं. ते पगार आणि फायदे या दोनच गोष्टींवर लक्ष एकाग्र करतात. याचा त्यांना अल्पकाळासाठी फायदा होतो, दीर्घकाळासाठी मात्र ही गोष्ट नुकसानच करणारी असते. त्याऐवजी काहीतरी मिळवण्यापेक्षा काहीतरी शिकवणारं काम करावं असा सल्ला मी देतो. एखादा विशिष्ट व्यवसाय निवडण्यापूर्वी त्यासाठी कोणती कौशल्य आत्मसात करावे लागतील याचा विचार करावा. रॅट रेसच्या सापळ्यात अडकण्यापूर्वीच या गोष्टी ठरवायला हव्यात. एकदा का रॅट रेसच्या कार्यपद्धतीत अडकलं की आपण गिअरच्या चाकांप्रमाणे होते. छोटी चाकं मोठ्या चाकाभोवती फिरतात आणि वेगळ्याच कोणत्या तरी गोष्टीला गती देत राहतात. चाक बेभानपणे फिरत राहतं. त्याला त्यातून काय होतं हेही समजत नाही. मध्यंतरी टॉम क्रूजचा जेरी मॅग्वायर नावाचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये खूप छान वाक्य आहे. हे वाक्य आहे, मला पैसे दाखव. दुसरं वाक्य तर अगदी आजच सत्य आहे. त्याला कंपनीतून काढलेलं असतं. तो ऑफिसच्या बाहेर पडत असतो. बाहेर पडता पडता तो मागे वळून सगळ्यांना विचारतो, माझ्याबरोबर कोणाला यायचं आहे? सारेजण स्तब्ध होतात आणि काहीच बोलत नाही. एक मुलगी उठते आणि म्हणते, मला आवडेल, पण येत्या 3 महिन्यात माझी बढती अपेक्षित आहे. हे वाक्य या चित्रपटातलं सर्वात जास्त लागू होणारं असावं. लोक बिल भरण्यासाठीच काम करत राहतात. माझे उच्च शिक्षित दॅड दरवर्षी पगारवाढीची वाट पाहायचे आणि दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच यायची. मग ते आपली योग्यता वाढवण्यासाठी आणखी
की काहीतरी शिकत ते पूर्ण झालं की पुन्हा एकदा पगारवाढीची वाट पाहत आणि पुन्हा एकदा निराश होत. मी लोकांना नेहमी एक प्रश्न विचारतो की हे रोजचं काम तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे, याची तुम्हाला तरी कल्पना आहे का? आपलं काम, आपली मेहनत आपल्याला कुठे घेऊन चालली आहे, यातून पुढे काय होणार आहे, भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, याचा विचार नको का करायला? अमेरिकेनं असोसिएशन ऑफ रिटायर्ड पीपल या संस्थेच्या माजी कार्यकारी संचालकांनी सेरिल ब्रिकफिल्ड यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. ते त्यात म्हणतात की खाजगी पेन्शन व्यवस्थेत गोंधळाची स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण कामगारांपैकी 50% लोकांना पेन्शनच नाही. उरलेल्यापैकी 75 ते 80% जी पेन्शन मिळते ती खूप कमी आहे, कारण ती महिन्याला $55,150 किंवा $300 एवढीच आहे. क्रेग एस कार्पेल त्यांच्या द रिटायरमेंट मिथ या पुस्तकात लिहितात की मी एका राष्ट्रीय निवृत्तीवेतन सल्लागार कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांचीही भेट घेतली. त्या उच्चपदस्थ व्यवस्थापक मंडळींसाठी उत्तम प्रकारचे रिटायरमेंट प्लॅन्स तयार करण्यात वाकबगार आहेत. मी त्यांना विचारलं की ज्यांचं उत्पन्न खूप तोकड आहे त्यांनी निवृत्तीनंतरचं उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावं? त्या हसत हसत म्हणाले की सिल्वर बुलेट. काय? मी विचारलं, सिल्वर बुलेट? त्यांनी खांदे उडवले. ज्यांना भरपूर मुलं आहेत आणि निवृत्तीनंतर स्वतःचा उदरनिर्वाह चालणं अवघड आहे असा वाटणाऱ्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घ्यावी, यालाच म्हणतात सिल्वर बुलेट. कार्पेल यांनी निश्चित उत्पन्न देणारा रिटायरमेंट प्लॅन आणि नवा 401K प्लॅन यातील फरक पुस्तकाद्वारे दाखवून दिला आहे. हा नवा प्लॅन खूपच धोकादायक असल्याचं मानलं जातं. नोकरी करणाऱ्या बहुसंख्य लोकांना हाच प्लॅन मिळणार आहे आणि तो त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा ठरणार नाही. वय वाढलं की वैद्यकीय खर्चही येतात. त्यातच एखाद्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर परिस्थिती अधिकच भयावह होईल. ते पुस्तकात लिहितात की रुग्णालयात जर वर्षभर राहावं लागलं तर त्यासाठी $30,000 ते $1,25,000 पर्यंत खर्च येतो. ही आकडेवारी 1995 सालची आहे. ते त्यांच्या भागातील एका रुग्णालयात चौकशीसाठी गेले होते. तेव्हा त्यांना वार्षिक खर्च सांगितला होता $88,000. काही रुग्णालये सरकारची मोफत वैद्यकीय सेवा पुरवतात. कोण जगू शकतं आणि कोणाची परिस्थिती अगदी बिकट आहे याचा निर्णय घेऊन त्यांनी पुढे विचार करायचा असतो. ते असा विचार करतातही फक्त त्यावेळी ते रुग्णाच्या खिशाकडे पाहतात. त्याचबरोबर ते वयही पाहतात. त्यांच्याकडे एक तरुण आणि एक वृद्ध असे 2 रुग्ण दाखल झाले असतील तर ते तरुणाकडे अधिक लक्ष केंद्रित करतात. वृद्ध आणि गरीब रुग्ण हे रांगेच्या शेवटीच असतात. म्हणूनच श्रीमंत ज्याप्रमाणे चांगले शिक्षण घेऊन शिकतात त्याचप्रमाणे ते स्वतःला जिवंतही ठेवू शकतात. ज्यांच्याकडे पैसे नसतात किंवा कमी असतात ते मरणाला सामोरे जातात. हे सारं चित्र मी पाहत असल्यामुळे मला पगाराच्या चेककडे पाहणाऱ्या कामगारांचं नेहमीच आश्चर्य वाटतं. ते कायम असा आजचा विचार करतात, भविष्याकडे ते पाहतच नाही. आपण कुठे चाललो आहोत असा प्रश्न ते स्वतःला विचारतच नाहीत. ज्या प्रौढांना पैसे मिळवायचे आहेत अशांशी बोलताना मी नेहमी सांगतो की दूरचा विचार करा. पैसे आणि सुरक्षितता या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. मी त्या नाकबूलही करत नाही, पण त्याचबरोबर त्यांनी दुसरी नोकरी करून आणखी एक कौशल्य शिकून घ्यावं असं मला वाटतं. त्यांनी नेटवर्क मार्केटिंग कंपनी किंवा ज्याला मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणतात अशा कंपन्यात काम करण्याचा मी सल्ला देतो. त्यांना जर विक्री कौशल्य शिकायचं असेल तर त्यांनी अशी कंपनी शोधावी जिचं जाळं देशभर पसरलेलं आहे. काही कंपन्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय चांगले असतात. ते लोकांना अपयशाच्या आणि नाकारल्या जाण्याच्या भीतीवर मात करायला शिकवतात. याच 2 गोष्टी अपयशाचा पाया खोदत असतात. दूरचा विचार करता शिक्षण ही गोष्ट पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते. मी जेव्हा हा सल्ला देतो तेव्हा 2 उत्तर मिळतात. हे खूपच तापदायक आहे आणि मला जे आवडतं तेच मी करेल. हे खूप तापदायक आहे असं म्हणणाऱ्यांना मी पुढे विचारतो, याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट करणार आणि जे मिळवाल त्यातले 50% सरकारला देणार का? दुसरं उत्तर देणाऱ्यांना मी सांगतो, मला व्यायाम करणं आवडत नाही तरी मी तो करतो, कारण मला निरोगी आणि दीर्घ जीवन जगायचं आहे. एक जुनी म्हण आहे, म्हाताऱ्या कुत्र्यांना शिकवता येत नाही. त्यात तथ्यही आहे. काही गोष्टी वर्षानुवर्ष अंगवळणी पडलेल्या असतील तर त्यात बदल घडवून आणणं खूप अवघड असतं. काही वेळा काहींना नव्या गोष्टी सुचतात, काम करण्याचे, शिकण्याचे किंवा पैसा कमावण्याचे मार्ग दिसतात आणि ही मंडळी कुंपणावर असतात. त्यावेळी मात्र मी त्यांना प्रोत्साहन देतो. आपलं आयुष्य हे व्यायाम करायला लागण्यासारखं आहे. त्यातला सगळ्यात अवघड भाग असतो तो व्यायाम करण्याचा निर्णय घेण्याचा. एकदा तो घेऊन व्यायामाला सुरुवात केली की सगळं सोपं आहे असे कित्येकदा घडतं. मला व्यायामाला जाणं नकोसं वाटत असतं, खूप कंटाळा येतो.
पण एकदा तिकडे जाऊन नेहमीच्या व्यायामांना सुरुवात झाली की आधी वाटलेला कंटाळा दूर पळून जातो. यावेळी घरातून निघायचा कंटाळा केला तर हा आनंद मिळेल का? तुम्हाला नवं काही शिकण्याची अजिबात इच्छा नसेल, तुम्हाला ते करायचं नसेल तर तुमच्याच क्षेत्रात विशेष तज्ज्ञ व्हा. ते करण्याआधी तुमच्या कंपनीत युनियन आहे ना हे पहा, कारण या युनियन्स विशेष तज्ज्ञांना संरक्षण देतात. माझे उच्च शिक्षित डॅड गव्हर्नरच्या नजरेतून उतरल्यानंतर हवाईमधील शिक्षकांच्या युनियनचे प्रमुख झाले. हे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात अवघड काम होतं, असं त्यांनीच मला नंतर सांगितलं. दुसऱ्या बाजूला श्रीमंत डॅडना त्यांच्या एकाही व्यवसायात युनियनची स्थापना होऊ दिली नाही. जेव्हा तसा प्रसंग आला आणि युनियन स्थापन होणारच असं वाटलं, तेव्हाही त्यांनी लढा देऊन ते होऊ दिलं नाही. व्यक्तिशः मी यापैकी कोणाचीच बाजू घेत नाही. मला या दोन्हीतले फायदे आणि गरजा लक्षात येतात. म्हणूनच तर तुम्हाला जे शाळा कॉलेजात शिकवलं जातं तेच हवं असेल तर विशेष तज्ज्ञ व्हा आणि युनियनचं संरक्षण मिळवा. मी जर विमान चालवणं सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असता तर अशा कंपनीत गेलो असतो जिथं वैमानिकांची भक्कम युनियन आहे. कारण सोपं आहे. मी जर तेच काम करू लागलो असतो तर ते कौशल्य फक्त तेवढ्या एकाच उद्योगापुरतं मर्यादित राहणार होतं. मी जर त्या उद्योगाच्या बाहेर फेकलो गेलो असतो तर मिळवलेली सारी कौशल्य इतर उद्योगांसाठी कुचकामी ठरली असती आणि माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्नच निर्माण झाला असता. मालवाहतूक करण्याचा 1,00,000 तासांचा अनुभव आणि $1,50,000 वार्षिक पगार असलेल्या एखाद्या वैमानिकाला तेवढाच पगार देणारी शाळा शिक्षकाची नोकरी कशी काय मिळेल? आपण शिकलेली कौशल्य एका उद्योगाकडून दुसऱ्याकडे वळताना उपयुक्त ठरत नाहीत. हवाई उड्डाण क्षेत्रात वैमानिकाच्या कौशल्याला महत्त्व असतं, पण तीच कौशल्य शालेय व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरत नाहीत. हे डॉक्टरांच्या बाबतीतही तेवढंच खरं आहे. औषधांमध्ये इतके बदल घडत आहेत की वैद्यकीय विशेष तज्ज्ञांनाही मोठ्या वैद्यकीय संस्थांशी जुळवूनच घ्यावं लागत आहे. शिक्षकांनाही युनियनचं सभासदत्व घेणं आवश्यक आहे. आज अमेरिकेत शिक्षकांचीच युनियन सर्वात मोठी आणि श्रीमंत आहे. या युनियनचा द नॅशनल एज्युकेशन असोसिएशनचा तेवढाच दबदबाही आहे. शिक्षकांचा युनियनची आवश्यकता असते कारण त्यांच्या कौशल्यांचा बाहेरच्या इतर उद्योगांमध्ये काही उपयोग नसतो. म्हणून तर विशेष तज्ज्ञ असाल तर संघटना स्थापन करा हा नियम त्या अनुभवांतूनच तयार झाला आहे. हे करणं खरंच हुशारीचं असतं. मी माझ्या वर्गात एक प्रश्न नेहमी विचारतो, तुमच्यापैकी किती जण मॅकडोनाल्डपेक्षा जास्त चांगले हॅम्बर्गर बनवू शकता? प्रश्न विचारला की लगेच जवळजवळ सगळे हात वर होतात. मग मी त्यांना विचारतो, तुम्ही हे काम जर त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकता तर ते तुमच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पैसे कसे काय मिळवतात? याचं कारण आहे मॅकडोनाल्डची व्यावसायिक घडी उत्तम बसली आहे. बुद्धीची उत्तम देणगी असलेले बहुसंख्य लोक केवळ हॅम्बर्गर बनवण्यावर लक्ष केंद्रित करतात. व्यवसायाची घडी बसवणं, विक्री विपणन व्यवस्था उभी करणं याबाबत त्यांना काहीच माहिती नसते. असलीच तर ती फारच तोकडी असते. माझा हवाईतला एक मित्र थोर कलाकार आहे. तो चांगले पैसे मिळवतो. एके दिवशी त्याला त्याच्या आईच्या वकिलांनी बोलावून सांगितलं की तिनं त्याच्यासाठी $35,000 मागं ठेवले आहेत. वकिलाचं शुल्क आणि सरकारचा कर गेल्यानंतर तिच्या इस्टेटीतून एवढी रक्कम शिल्लक राहत होती. त्याला लगेचच जाहिरात करून आपला व्यवसाय वाढवण्याची संधी दिसली. 2 महिन्यानंतर खूप श्रीमंतांसाठी असलेल्या एका महागड्या मासिकात त्याची पूर्ण पान 4 रंगी जाहिरात अवतरली. तो त्याच मासिकात 3 महिने जाहिरात करत होता. दुर्दैवानं त्या जाहिरातीतला काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि वारसा हक्काने मिळालेली सारी रक्कम खर्ची पडली. आता तो चुकीची माहिती दिल्याबद्दल त्या मासिकावर खटला भरणार आहे. उत्तम हॅम्बर्गर बनवता येतो पण विकता येत नाही याचं हे उदाहरण आहे. मी त्याला विचारलं की तू यातून काय शिकलास? त्यावर तो म्हणाला, जाहिरात विकणारे लोक लुच्चे असतात. मग मी त्याला विचारलं, तुला विक्रीचा शास्त्रज्ञ शिकवणारा अभ्यासक्रम करायची इच्छा आहे का? त्यावर तो म्हणाला, छे, मला तेवढा वेळ नाही आणि त्यावर पैसेही वाया घालवायचे नाहीत. आपलं जग अतिशय बुद्धिमान पण गरीब लोकांनी भरलेलं आहे. पुष्कळदा ते गरीब असतात किंवा तंगीत असतात किंवा आपल्या क्षमतेपेक्षा खूप कमी मिळवत असतात. हे का घडतं? त्यांना जे माहिती आहे त्यामुळे की त्यांना ज्याबद्दल माहिती आहे त्यामुळे? उत्तर आहे माहिती नसल्यामुळेच. तयार केलेला हॅम्बर्गर कसा विकला जाईल, त्याची लोकांना माहिती कशी होईल, ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील याचा अभ्यास करण्याऐवजी ते हॅम्बर्गरवरच प्रयोग करत बसतात. कदाचित त्या कोणा एवढे उत्तम मॅकडोनाल्ड बनवत नसेल, पण एक सर्वसाधारण हॅम्बर्गर बनवून लोकांपर्यंत पोहोचून त्याची विक्री करण्यात ते सर्वोत्तम आहेत. माझ्या गरीब डॅडला मी एखाद्या क्षेत्रातला विशेष तज्ज्ञ व्हावं असं वाटायचं. ते जास्त पैसा मिळवून देईल असं त्यांचं मत होतं. हवाईच्या गव्हर्नरनं त्यांना आता तुम्ही सरकारसाठी काम करू शकत नाही असं सांगितल्यावरही त्यांचं हेच मत कायम होतं. या डॅडनं नंतर शिक्षकांच्या युनियनसाठी काम करणं सुरू केलं. या उच्च शिक्षित व्यावसायिकांना अधिक संरक्षण आणि फायदे मिळावेत या त्यामागचा हेतू होता.
आम्ही त्यावरून वारंवार वाद घालायचो. आवश्यकतेपेक्षा जास्त अभ्यास असेल तर त्यांना युनियनच्या संरक्षणाची गरज आहे हे त्यांना कधीच पटलं नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचे विशेष तज्ज्ञ होता तेव्हा अधिक अडकून जाता. तेवढ्या एकाच विशेष गुणावर अवलंबून राहता हे त्यांना कधीच पटलं नाही. श्रीमंत डॅडनं मात्र मला आणि माईकला स्वतःला तयार करा असा सल्ला दिला. खूप कॉर्पोरेशन्स हेच करतात. ते बिझनेस स्कूलमधून बाहेर पडलेल्या हुशार मुलाला शोधतात आणि त्यानं पुढे ती कंपनी ताब्यात घ्यावी या हेतूनं त्याला तयार करू लागतात. त्याला एखादाच विषय आवडत असला तरी ते त्याला सगळ्याच विभागांमधून फिरवून आणतात. श्रीमंत लोक आपल्या मुलांना तयार करताना हे असंच करतात. असं केल्यामुळे त्या मुलांना व्यवसायातील खाचाखोचा समजतात आणि विविध विभागांमधील परस्पर संबंधही लक्षात येतात. दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या पिढीला एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत नोकरी करणं चुकीचं वाटायचं. आता हेच हुशारीनं समजलं जातं. मला एकच वाटतं की विशेष तज्ज्ञ होण्यापेक्षा केवळ जास्त पगार मिळण्याच्या हेतूनं कंपन्या बदलल्या जात असतील तर मग कमावण्यापेक्षा अधिक लक्ष शिकण्याकडे का देऊ नये. दीर्घकाळात याचे अनेक फायदे मिळतील. यश मिळवण्यासाठी काही व्यवस्थापकीय कौशल्य लागतात. ती अशी: पहिलं म्हणजे कॅश फ्लोचं व्यवस्थापन, दुसरं प्रणालीचं व्यवस्थापन, स्वतःच आणि कुटुंबाला द्यायच्या वेळेचं व्यवस्थापन यात महत्त्वाचं, तिसरं म्हणजे माणसाचं व्यवस्थापन. सर्वात महत्त्वाची कौशल्य आहेत विक्री आणि बाजारपेठेचं आकलन. विक्री म्हणजे फक्त वस्तू विकणं एवढंच नाही. एक व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधणं, त्याला आपली गोष्ट पटवून सांगणं, मग तो ग्राहक असो, कर्मचारी असो किंवा मालक असो, पती असो, पत्नी असो किंवा मुलं असो, खूप महत्त्वाचं ठरतं ते. यशासाठीचं हे मूलभूत कौशल्यच आहे. बोलणं, लेखन, आपली बाजू मांडणं आणि दुसऱ्याचे ऐकून घेणं हे संवादाचे साधन आहे. ही कौशल्यावर ती सतत काम करत असतो. मी त्यासाठीचे अभ्यासक्रम करतो, परिषदांना उपस्थित राहतो किंवा शैक्षणिक टिपही विकत घेतो. माझे उच्च शिक्षित डॅड जेवढे कार्यक्षम होत गेले तेवढे ते अधिक काम करू लागले. ज्यावेळी ते विशेष तज्ज्ञ झाले त्यावेळी ते अधिकच अडकले. त्यांच्या पगारात वाढ होत गेली, पण त्याचबरोबर त्यांचे समोरचे पर्यायही कमी होत गेले. ज्यावेळी त्यांची सरकारी नोकरी गेली त्यावेळी त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली: हे व्यावसायिक खेळाडूंसारखंच आहे. ते जखमी झाले किंवा खेळातून निवृत्ती घेतली की त्यांच्या पुढे उत्पन्नाचे मर्यादित पर्याय असतात. खेळत असताना ज्या प्रकारे पैसे मिळत होते ते सारे मार्ग एकदमच बंद होऊन जातात. म्हणूनच माझे डॅड युनियनकडे गेले असावेत. युनियनचा फायदा त्यांना तेव्हा समजला असावा. मला आणि माईकला सगळ्याच गोष्टीतली थोडी माहिती आणि ज्ञान असावं असं श्रीमंत डॅडला वाटायचं. त्यासाठी ते आम्हाला प्रोत्साहनही द्यायचे. ते आम्हाला आमच्यापेक्षा हुशार व्यक्तींसोबत काम करायला सांगत. त्यांना एकत्र आणून एक संघ म्हणून काम करण्याचीही ते संधी देत. आज कदाचित त्याला व्यावसायिक तज्ज्ञांचं एकत्रीकरण असंही म्हटलं जाईल. आज मी माझ्या शिक्षकांना भेटलो. ते वर्षाला किमान $1,00,000 कमावतात. ते एवढे पैसे मिळवू शकतात कारण त्यांच्याकडे त्या क्षेत्रातले विशेष कौशल्य आहेत आणि त्या सोबतीला इतर कौशल्यही आहेत. ते शिकवू शकतात. त्याचबरोबर विक्री आणि विपणनही करू शकतात. आजच्या जगात विक्री आणि विपणन ही सर्वश्रेष्ठ कौशल्य आहेत. बहुसंख्य लोकांना ही कौशल्य आत्मसात करणं अवघड वाटतं किंवा हीन वाटतं. त्यामागचं प्राथमिक कारण आहे नाकारले जाण्याची भीती. तुम्ही संवाद साधण्यात, बाजू मांडण्यात आणि या भीतीवर मात करण्यात जेवढे चांगले तेवढंच तुमचं आयुष्य सहज सोपं असेल. मी त्या मुलाखत घ्यायला आलेल्या महिला पत्रकारालाही हाच सल्ला दिला होता. तिला बेस्ट सेलिंग ऑथर व्हायचं होतं आणि त्यासाठी ही कौशल्य महत्त्वाचीच होती. विशेष तज्ज्ञ होण्याचे जसे फायदे आहेत असे त्यात काही कच्चे दुवे देखील आहेत. माझे काही अलौकिक बुद्धिमत्तेचे मित्र आहेत. ते इतरांशी संवाद साधू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची मिळकत कायम कमी असते. त्यांनी फक्त 1 वर्ष विक्रीचा अभ्यास करावा असा मी नेहमी सल्ला देतो. त्यातून काही मिळवता आलं नाही तरी किमान संवाद कौशल्य सुधारेल आणि ते व्यक्तिगत जीवनातही अमूल्य ठरेल. चांगले शिकवणारे, चांगली विक्री आणि विपणन करणारे यांच्याबरोबरच आपल्याला आज उत्तम शिक्षक आणि विद्यार्थ्यांचीही गरज आहे. खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला देवाणघेवाण करायला हवी. बेतासबाद परिस्थितीमागे या देवाणघेवाणीचेही अभाव असतो. मला असे कित्येक जण माहीत आहे जे गरीब आहेत कारण ते चांगले विद्यार्थी नाहीत आणि शिक्षक त्याहूनही नाहीत. माझे दोन्ही डॅड दानशूर आहेत. त्यांना देणं माहीत होतं. शिकवणं हाही त्यांचा देण्याचाच एक मार्ग होता. पैसे देण्याबाबत मात्र दोघांमध्ये ठळक फरक होता. श्रीमंत डॅड त्याही अर्थात दानशूर होते. त्यांनी चर्च, गरिबांना मदत करणाऱ्या संस्था, धर्मादाय संस्थांना खूप पैसे दिले. त्यांना हे माहीत होतं की पैसे घ्यायचे असतील तर ते आधी द्यायला हवेत. पैसे देणं हे बहुतेक श्रीमंत कुटुंबांचं गुपित आहे. म्हणूनच रॉकफेलर फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन यांसारख्या संस्था अस्तित्वात आहेत. संपत्ती घेणं, वाढवणं आणि कायम देत राहणं अशीच या संस्थानांची योजना आहे. माझे उच्च शिक्षित डॅड नेहमी म्हणत, माझ्याकडे ज्यावेळी जास्त पैसे येतील तेव्हा मी नक्की देईल. अडचण एवढीच होती की जास्तीचे पैसे कधीच नसायचे. मग ते पैशांबाबतचा मुख्य नियम द्या
मग मिळेल याकडे दुर्लक्ष करून जास्त पैसा मिळवण्यासाठी जास्त कष्ट करायचे. घ्या मग द्या यावर त्यांचा विश्वास होता. या दोन्ही डॅड सोबत राहिल्यामुळे आता माझ्यात त्या दोघांचे गुण आलेले आहेत. माझी एक बाजू भक्कम भांडवलदाराची आहे, जिला पैशानं पैसा मिळवण्यात आनंद वाटतो. दुसरी बाजू आहे सामाजिक जाणीव असलेल्या शिक्षकाची, जो आहे रे आणि नाही रे यांच्यातल्या सतत वाढणाऱ्या दरीमुळे चिंताग्रस्त आहे. या वाढत्या दरीला मी सर्वात आधी आपल्या या जुनाट शिक्षण पद्धतीला जबाबदार धरतो.